मी तुम्हाला सांगतोय, मी तिला पहिलं प्रपोज केलं तेव्हापासून जवळजवळ मला 6 ते 7 महिने लटकवलं. त्यांनी हो, पण मी संयम ठेवला. मुद्दाम नाही, आम्ही लहान होतो रे, लहान खूप लहान होतो. 16-17. हो, मी 17, सुलेखा 16. ठीक आहे, आपण याच्यावरती नंतर प्रकाश टाकूया. पण त्याआधी माझ्याकडे एक वस्तू आहे जी तुमच्या प्रेमाला किती मार्क द्यायचे, तुमच्या प्रेमाचा दर आणि स्तर काय आहे हे ती वस्तू ठरवणार आहे. घ्या, याच्या पुढे काय आणि मागे काय ते वाचा, तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतात ह्याला? मेन्यू कार्ड. मेन्यू कार्ड आहे, 5 स्टारचं 5 स्टार हॉटेलचं मेन्यू कार्ड आहे. आणि मागे बघा, समोसा कटले गरम वडापाव डोसा इडली. मग ॲपेटायझर वरून उपीट वरती आलात कसं? नाही, अगदी खरं सांगतो, काय व्हायचं, मी भेटलो ज्या वेळेला सुलेखाला त्यावेळेला माझं कॉलेजचं वेकेशन चालू होतं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला वेकेशन असायचं त्यावेळेला आम्ही भेटायचो. म्हणजे मी मुंबईत असायचो तेव्हा, कारण माझं शिक्षण झालं आहे ग्वालियरला. तर आल्यानंतर पॉकेट मनी बाबा द्यायचे महिन्याच्या सुरुवातीला. तिचा महिन्याची सुरुवात अशी व्हायची की हे तुम्ही सांगितलं तसं ॲपेटायझर. 5 स्टार. आणि महिन्याची सुरुवात 5 स्टार हॉटेलच्या मेन्यू कार्ड वरती होती. हां. आणि मग जसं जसं काय पॉकेट मनी संपत जायचे तसं शेवटी ह्या लेवलवर चाय वडापाव गरम समोसा. याच्यावरती आलं होतं. पण हा सगळं खर्च यांच्यावरती व्हायचा. हो, ऑलमोस्ट. कारण इथे आल्यानंतर मी कारण सांगितलं दुसरी गर्लफ्रेंड नव्हती, माझ्याच वरती होता खर्च. पण 5 स्टारला ते मनाने घेऊन जायचे का तुमचा हट्ट अजिबात नाही. लेट्स गो टू 5 स्टार. अजिबात नाही. मला, अजिबात. मी तुला खरंच सांगते, आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मी ह्याच्याबरोबर बघितल्यात. सो मी पहिल्यांदा 5 स्टारला गेले तर हा घेऊन गेला म्हणून, मी पहिल्यांदा इथे गेले हा घेऊन गेला म्हणून. किती छान. टिप क्रमांक 2, तुमच्या गर्लफ्रेंडला जगातल्या ज्या ज्या गोष्टींची ओळख नाहीये ती तुम्ही करून देणं कर्मप्राप्त आहे. लक्षात ठेवा. सर, तुम्हाला खरं सांगू का, प्रेमातले कोणी ऋषितुल्य व्यक्तिमत्व भेटलं ना की मी खालीच बसत असतो. तुम्ही मला आता खुर्चीच्या काठापर्यंत आणलंय. अजून महत्वाच्या टिप मिळाल्या की मी खालीच जाणार आहे. पण हे प्रेम आहे, आपल्याला एकमेकांच्या बरोबर आयुष्य घालवायचंय, हे कधी रिअलाइज झालं? मला विचारलं तर एक माझ्यासाठी इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट. म्हणजे मला माहिती आहे की लोक बोलतात की हे असं काही नसतं, पण माझ्याबरोबर झालंय आणि मी मानतो त्याच्यामध्ये. अच्छा, एकदाच झालं? अच्छा, एकदा, आणि तिच्याच बरोबर लग्न केलं. अच्छा. आणि आपल्याला हा साक्षात्कार कधी झाला? मला खोटं वाटलं. आणि ह्याचा स्वभाव कसा आहे आता तुला कळलंच, हा खूप टाइमपास करतो. तर मला वाटलं मस्करी. नंतर मग मला कालांतराने मैत्री झाली तेव्हा मला कळलं, रे नाही, हा सिरियस आहे. मग एकदा त्यांनी काय केलं, काही दिवसानंतर त्याची आई, तेव्हा म्हणजे स्मिताताई, तेव्हा त्या बॉस्टनला होत्या, अमेरिकेत त्यांचा दौरा चालू होता. आणि ह्यांनी तिथे फोन केला त्यांना आणि सांगितलं, वय वर्ष 17, वय वर्ष 16, फोन करून सांगितलं, मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय, मी तिला असं गेल्या आठवड्यात परवा वगैरे असं भेटलोय. असं त्यांनी अमेरिकेत फोन करून सांगितलं. हा, आणि मी तिच्याशी लग्न करतोय 17व्या वर्षी. ऐक ना पुढे. मग तिथून काय आलं ते तो इथेही सांगू शकणार नाही. हा एपिसोड संपल्यानंतर तुला बॅकस्टेजला सांगू शकेल. फुल्ल्या.